बाबा इकडे बघ, बाबा इकडे बघ. अरे खा. हा 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 खावा खावा हा खावा. आपण कोणते पाणी आहे सगळं पाणी आला. नमस्कार मित्रांनो, मी रितेश गरवाजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सकाळ सकाळी मी वैष्णवला काम दिलं आहे, पाणी घालायचं. उंडग्याला पाणी घालायचं काम दिलं. मोठा फणस होता तो काय झाला? तो मोठा एक फणस होता तो. मोठा होता तो भाऊ ठेव रे तिथेच, उगा ढवळू नको त्याला. बंद करायचं. बंद कर. पाणी भरतात. सकाळचं मित्रांनो बघा ना कसं वातावरण असतं. ऊन वगैरे नसतं सकाळी. आता 12च्या नंतर ऊन दिसेल वाटतं. मित्रांनो पूर्ण वाडी शांत झाले 2 दिवसामध्ये. कशासाठी रे काम आहे. आला बाजूला बाजूला काढता झाला घरा. झोपलाव काय विचार आला आला नाही बसला वाय. व्हिडिओ कॉल कर मामाच्या फोनवर. मामाच्या नको. काढलास व्हिडिओ बनवतोय. हाय हाय बसला. हाय झोपली आहे. बाबा इकडे बघ, बाबा इकडे बघ. अरे खा. हा हा खावा खावा हा खावा. तोटात खाली वडताय नाही दाताखाली घरचं 2 गिरडे आहेत ना, वडताय चाल बार. आणि बसलेला आहे बसलेला आहे. त्यांच्या बायका फोन बंद आहे चाल्यावर. हा 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 हे काम झालं त्याचं साल. हा परत आंबा कापायला लागेल. करा. मित्रांनो सकाळी सगळे पावसाने लावले हजेरी. आवाज सुद्धा येतो, गडगडतोय सुद्धा. आपण कोणते पाणी आहे सगळं पाणी आला.
तर पाऊस लागून गेला आहे आता, पण मळं बाजून आहे, अरे पुन्हा येऊ पण शकतो. आणि आज जरा बरं वाटतं, एकदम ना शांत आणि थंड वाटतंय. कारण गावी ज्या दिवशी आलो होतो ना, त्या दिवशी फक्त पाऊस लागला होता, जे लाईट वगैरे गेली होती 2-3 दिवस तेव्हा. आणि त्यानंतर आज पाऊस लागला आहे. दहा वाजलेत, पण बघा वाटत पण नाही की 10 वाजले असतील. हो अजिंक्य, हां मित्रांनो, पोरं पेरू चोरताना हे जा आत नाही, जा तिथून, तिकडे जाय, जायला पुढे जा, तिकडे तिथून नको अडचणीत नाही. हाताचं बाजूने काय बघ वरती, हा बघ या साईडला एक मागे, हा कच्चा नाही वाटत रे तो, पण पिक्का आहे काय तिथे, तो तिकडे मोठा बघ किती आहे, तो बघ त्या साईडला मोठा आहे. हे अरे आतमध्ये ना, तो आतमध्ये आहे. ते बघ त्या बाजूने आहे, बोललो तरी पुढे, हे बघ इथे आहे, दाखवते, हे बघ कॉर्नर आहे बघ. मी व्हिडिओ मध्ये आलो पाहिजे तर ते वय तुटलंय तिथून आहे. चांगला आहे ना, इथे कुठेतरी आहे. पेरू चोर, चढ वरती, वरती चढतो बघ, तिथे आहे. अर्ध्यावर जा आणि फाटा वाकव थोडा. कसं चढू म्हणजे, काठी हवी ना, काठी ते बेड्याची काठी घे. थांब रे आर्यन, हा काठीन पाड, थांब काठी देतोय, थांब काठी देतोय रे, घंटा तू चढतोस. बाबूला खाली वाकवतोय. हा मार दो, तोच पाड, मार इथूनच. अरे कच्चा पाडू नको. हा पडले. अजून तो मोठावाला होता, तो काढलास की तिकडचा, त्या बाजूला. कच्चा देतोय, बाकीचे ठेव, आपल्यालाच भेटतील. कुठं पडला रे इथं, हा बघ किती लांब आला. घेऊन ये खिशातून, इथूनच चल ना आता. आंबा एक झाटा पण दिसला नाही. हे बघ 2 टिक्के. यावर्षी मित्रांनो हा आंबा नाही धरलाय, त्याचा एवढा धरतो ना दरवर्षी. गेल्या वर्षी पण मेमध्ये इथले व्हिडिओ केले होते मी,
त्या आंब्याला पोहायच्या. लय दिवसानं आलो रे इकडे. लादी बिदी बसवली नाही खरं. आल्यापासून आज आलोय वर. किव बांधू इथं. आम्हाला वाहतं पाणी दिसलं. मित्रांनो आम्ही आता चाललो तर रानामध्ये मधाची पोळी शोधायला. जाऊ, पाणी मिळालं. घंटा ते पण तुझ्या तुटत नाही. धार नाही यायला. एवढा धार आहे तू मारण्यासाठी फाटू शकतो. मग तू एक माव काढीपर्यंत आला ते सगळ्या माश्या चावून जातील. बाकी काय माव चावलं तर मग परत ब्लॉगिंगचं टेन्शन. मास भरून जॉगिंग. एक दिवस ब्लॉग नको बनवाय. प्रत्येकाला एक एक माशी चावली तर काय. एकालाच चावलं तर मग. दोन. जांभळ एवढी बारकी बारकी काय ती. पाणी असं बघ. बघ जा. नळ आहे का? नळ असेल पण लय आतमी जायला लागेल. ये इकडं पण भेटेल मग. असंच रे आतमध्ये असणार. मित्र हे ग्राउंड तेच आहे जिथे आम्ही गणपतीमध्ये वगैरे गावी येतो ना तेव्हा खेळायला येतो. इथे तर सर्व पोरं असतात वाडीतली. हे भेटलं भाव. मला वाटलं भेटलं तुला. मित्रांनो खूप लांबपर्यंत आलोय वरती रानात पण एक सुद्धा आम्हाला दिसला नाही कुठे मधाचा पोळा. एवढं आलोय ते एक तरी भेटू दे. हा इकडे बघा ना इकडे पण रस्ता केलाय मी थोडासा. कारण इकडे कालवा जो निघतोय ना याचे धरणाचे कालवे वगैरे त्याचं आहे. त्याच्यासाठी इकडे गाड्या वगैरे येतात वडवार. बघ काय मित्रांनो या बाजूने गेलो होतो आणि इकडून आलो तरी एकही माव भेटलं नाही आम्हाला. मधाचं पोळं. नाराजगी तुम्ही पाहू शकता. काय छाती नाही लागलं फक्त वरपडलं आणि पाठून. एवढा वर पडला कसा आला. अरे तिथे झाडात तिथे. बॅड लक गाईस. बॅड लक. I tried my best but I got nothing. This Harvard University from Harvard. हे नाही रे. पावसाने एवढं भरलं पाणी. थोडं एवढं पाणी झालंय. बहादूर होता तू. भादर आहे ना तो. हा पाणी भरपूर आहे रे. आपल्या वेळी तेवढं नाही. कमान अजिंक्य आता तू उतरलास की मी उतरणार कन्फर्म. किती पण पाणी भरपूर आहे यांच्याकडे. यांच्या वेळेला बघा ना पूर्ण जाळी लावलंय वरून पानं वगैरे पडून येत म्हणून. पाणी आपटून परत मध्ये येत असतं. खाली डीप असेल तर काय करणार. डीपच आहे पाणी बघ किती वरतीपर्यंत आलंय.